हिंजवाडी येथे धावत्या मिनी बसला लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली। सुरुवातीला हा अपघात मानला जात असला तरी पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला। ही आग नैसर्गिक किंवा अपघाताने लागलेली नसून हा एक पूर्वनियोजित कट होता अशी माहिती समोर आली आहे। पोलीस तपासात मिनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर वय वर्षे 56 यानेच ही आग लावल्याचे उघड झाले। त्याला अटक करण्यात आली असून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीचा बोनसचा पगार कापला गेला होता आणि काही सहकाऱ्यांनी डबा खाऊ दिला नव्हता, यामुळे नाराज होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले। ही घटना 19 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली। IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवाडी परिसरात मिनी बसला अचानक भीषण आग लागली। आगीमुळे बस संपूर्ण जळून खाक झाली आणि 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला। या घटनेत बस चालक आणि अन्य 5 जण जखमी झाले। तपासादरम्यान पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना चालकाच्या वागणुकीत संशयास्पद बाबी आढळल्या। तो वारंवार बेशुद्ध पडल्याचे नाटक करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। तसेच त्याच्या भाजल्याच्या जखमा आणि त्याने दाखवलेल्या वेदनांमध्ये मोठी तफावत होती। पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा बनाव उघडकीस आला आणि या भीषण घटनेमागे त्याचाच हात असल्याचे स्पष्ट झाले। ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।